नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे। कारण की मित्रांनो, जुलै महिन्याचे व थकीत अनुदान आता लवकरच मिळणार आहे। अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की जुलै महिन्याचे अनुदान हे कधी मिळणार आहे, तसेच थकीत अनुदान कधी मिळणार आहे। या संदर्भात त्यांनी वेळोवेळी आपल्याला प्रश्न विचारलेले आहे, कमेंटमध्ये विचारलेले आहे। तर मित्रांनो, या संदर्भात आपण माहिती बघूया। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, 16 जून रोजी जुलै महिन्याचे अनुदानासंदर्भातला जी.आर. आलेला होता। आपण या ठिकाणी बघू शकता, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 16 जून 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण जी.आर. आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी सदरू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया जे खाते उघडण्यात आलेले आहे, स्वतंत्र न्याय खाते, त्यामध्ये हे पैसे अदा करण्यात येणार आहे। मग कोणकोणत्या योजना आहेत त्यामध्ये, तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना। या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे। मग त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाने या निर्णयाद्वारे मान्यता दिलेली होती। मग मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की 750 कोटी रुपये हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की मागील 2 महिन्यांचे पैसे हे 6 तारखेला जमा झालेले आहे। मे महिन्याचे पण 5-6 तारखेला जमा झालेला होता आणि जून महिन्याचे सुद्धा पैसे हे 6 जून रोजी जमा झालेले होते। परंतु मित्रांनो, आता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो 6 जून रोजी जमा होणार नाही, कारण की 6 जूनला रविवार आलेला आहे। तर मग तो जुलै महिन्याचा हप्ता हा 7 जुलै रोजी जमा होऊ शकतो किंवा 5 जुलै रोजी जमा होऊ शकतो। शक्यतो 7 जुलैच्या नंतरच हे पैसे आपल्याला मिळणार आहे, म्हणजे लाभार्थ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, आपण खोटे आश्वासन देत नाही, जी माहिती आहे आणि जी शक्यता आहे त्यावरूनच आपण माहिती देत असतो। त्यामुळे 7 जुलै नंतर निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता हा 1,500 रुपयाप्रमाणेच मिळणार आहे। वाढीव अनुदान मिळणार नाही मित्रांनो। वाढीव अनुदान मिळण्यासाठी विधानसभेत ते विधेयक पारित व्हावं लागतं, आपलं मानधन वाढीचा प्रस्ताव मंजूर व्हावा लागतो, त्याच्यानंतर 2-3 महिन्यांना ते आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली जाते। आपण एक्स्ट्राची कोणतीही माहिती देत नाही किंवा चुकीची माहिती देत नसतो। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता हा 7 जुलै नंतर आपल्या खात्यामध्ये जमा होईल। तर मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की थकीत अनुदान हे कधीपर्यंत जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे। मग पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी तसेच निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये पैसे म्हणजेच अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, मग आपण या ठिकाणी बघू शकता जी पुरवणी मागण्यांची प्रेस नोट आहे, जून 2025 मधील पुरवणी मागण्यांसाठी टिप्पणी। जून 2025 च्या द्वितीय अधिवेशनात एकूण 57,509.71 कोटीच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात येत आहे। त्यामध्ये बघा, आपल्यासाठी 8 नंबरचा मुद्दा आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकासाठी 2,000 कोटी रुपये आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण घटकासाठी 1,500 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मग हा निधी जो आहे तो मागील जे पैसे आपले राहिलेले आहे त्यासाठी आहे, म्हणजे एकूण जवळपास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी 3,798.93 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, हे थकीत अनुदान वाटप संदर्भातला लवकरच जी.आर. निघणार आहे। हा जी.आर. निघाला की त्या जी.आर. नुसार, त्या सूचनांनुसार हे थकीत पैसे आपल्या खात्यात लवकरच जमा होणार आहे। त्यामुळे या महिन्यातच हे थकीत पैसे सुद्धा अनुदान सुद्धा आपल्याला मिळणार आहे। तर मित्रांनो,
जर आपल्याला पैसे कोणकोणत्या महिन्याचे मिळाले हे पाहायचे असेल तर sasmahaiti.org.com या ठिकाणी जायचं आहे। त्या ठिकाणी आपण जाऊन आपली माहिती व्यवस्थित भरायची आहे। तर त्या ठिकाणी लाभार्थी स्थिती ज्यावेळेस तुम्ही साईट ओपन करता त्यासाठी खाली लाभार्थी स्थिती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि गेट OTPला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने सर्व काही माहिती तुमच्यासमोर येईल। मग अशा प्रकारची PDF तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता। जर मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं नाव आलं नाही, यादीत नाव आलं नाही, तर असं समजायचं की तुमची माहिती अजूनपर्यंत त्या ठिकाणी अपलोड झालेली नाही, ऑनलाईन झालेली नाही। त्यासाठी तुम्ही तहसीलमध्ये जाऊन चौकशी करून घ्यायची। तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।